आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. आभाराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. सर्व जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी समिती स्थापन. अंमली पदार्थ विरोधी कारवाई राज्यात चालूच राहील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात माहिती. काल झालेल्या समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी 2 आरटीओ अधिकाऱ्यांसह ट्रक चालकावर गुन्हा दाखल. खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ केव्हीआयसीद्वारे 15 ऑक्टोबरपासून 24 ऑक्टोबरपर्यंत राज्यस्तरीय खादी प्रदर्शनाचं नागपुरात आयोजन. आणि विदर्भातील 57 लाखावर वीज ग्राहकांनी केली मोबाईल क्रमांकाची नोंदणी. राज्यातल्या क्राईम कंट्रोल युनिटची आढावा बैठक आपण घेतली तेव्हा अग्रक्रमानं अंमली पदार्थांना आळा घालण्याचे निर्देश दिले होते. केंद्र सरकारचं धोरण अंमली पदार्थ विरोधी आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी समिती निर्माण केल्या असून सातत्यानं या समितींच्या कामगिरीचं पर्यवेक्षण चालू असतं. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त या समितीचे सदस्य असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा अंमली पदार्थ विरोधी कारवाई राज्यात चालूच राहील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. समृद्धी महामार्गावर बेदरकारपणे वाहन चालवण्याचा सोशल समाज माध्यमावर जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या वाहन चालकाच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल. यासोबतच रस्ते अपघातांबद्दल जनजागृती करण्यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न केले जातील असंही फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर काल पहाटे झालेल्या अपघाताबाबत 2 आरटीओ अधिकाऱ्यांसह ट्रक चालकावर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना पुढच्या तपासासाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यात जांभरगावजवळ रविवारी पहाटे खासगी वाहन आणि ट्रकमध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला होता. या अपघातात खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या 12 जणांचा मृत्यू झाला. ते सर्व नाशिकचे रहिवासी होते. ऑलिम्पिक खेळांमध्ये T20 क्रिकेटसह 5 नवीन खेळांचा समावेश करायला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनं मंजुरी दिली आहे. मुंबईत सुरू असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लॉस एंजेलिस इथं 2028 मध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये आता T20 क्रिकेट, बेसबॉल किंवा सॉफ्टबॉल, लॅक्रोज, फ्लॅग फुटबॉल आणि स्क्वॅश या खेळांचा समावेश होईल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनं एक्स माध्यमाद्वारे ही माहिती दिली आहे. लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिषद आज नवी दिल्ली इथं सुरू झाली. ही परिषद लष्करी धोरणांबाबतची तत्व आणि निर्णय घेण्याच्या दृष्टीनं विचारविनिमय करण्यासाठी असते. वर्षातून 2दा होणाऱ्या या 5 दिवसीय परिषदेच्या आजच्या पहिल्या दिवशी लष्करी कमांडर्स आणि इतर वरिष्ठ अधिकारी दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. उर्वरित दिवस ते प्रत्यक्ष सहभाग घेतील. या परिषदेत सेनेच्या कार्यसज्जतेचा आढावा घेतला जाईल. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करतील. राष्ट्रीय सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा अचूक वापर या विषयावर केंद्र सरकारचे विज्ञान विषयक प्रमुख सल्लागार डॉ अजय कुमार सूद यांचं व्याख्यान होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बुधवारी या बैठकीला उपस्थित राहतील. शारदीय नवरात्रोत्सवातल्या आजच्या दुसऱ्या माळेला देवीचं द्वितीय रूप मानल्या जाणाऱ्या देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. देवी ब्रह्मचारिणी ही तप, त्याग, वैराग्य, सदाचार आणि संयम या गुणांचं प्रतीक असल्याचं मानलं जातं. राज्यात विविध मंदिरांमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. देशातल्या जनतेला प्रत्येक संकटाशी लढण्याचं साहस आणि सामर्थ्य देण्याची प्रार्थना देवीच्या चरणी करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ केव्हीआयसीद्वारे 24 ऑक्टोबरपर्यंत राज्यस्तरीय खादी प्रदर्शनाचं आयोजन सिव्हिल लाईन स्थित दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र इथं करण्यात आलं आहे. याचं उद्घाटन काल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी विविध खादी उत्पादनाच्या स्टॉल्सला भेट दिली आणि उत्पादक विक्रेत्यांशी संवाद साधला. यावेळी केव्हीआयसी नागपूर विभागाचे संचालक राघवेंद्र महेंद्र
शिरवाडकर उपस्थित होते. वोकल फॉर लोकल या अंतर्गत खादीच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्ण भारतातून विविध खादी उत्पादनांचे स्टॉल या प्रदर्शनादरम्यान सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत प्रदर्शन तसंच विक्रीसाठी उपलब्ध राहतील. या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन केव्हीआयसी नागपूर विभागाद्वारे करण्यात आलं आहे. ग्राहक सुविधांचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत असलेल्या विदर्भातील 11ही जिल्ह्यातील तब्बल 57,09,357 वीज ग्राहकांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी केली असून एकूण वीज ग्राहकांच्या तुलनेत ही टक्केवारी 91.13% आहे. यात नागपूर परिमंडळातील सर्वाधिक 17,49,415 ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे. नागपूर पाठोपाठ अमरावती परिमंडळातील 12,84,890, अकोला परिमंडळातील 12,65,066, चंद्रपूर परिमंडळातील 7,52,403 तर गोंदिया परिमंडळातील 6,57,583 ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणाऱ्या वीज ग्राहकांना मीटर रिडिंग, वीज बिलाचा तपशील, वीज बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती एसएमएसद्वारे पाठवण्यात येते. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ओबीसी समाजाचा आक्षेप नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं. ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणतीही वाटेकरी होऊ नये अशी ओबीसी समाजाची भावना आहे. पण सरकार जर ओबीसींच्या हक्कावर गदा आणणार असेल तर ओबीसी समाज शांत राहणार नाही असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे. त्याचबरोबर ओबीसी समाज कृती समिती गठीत करणार असून संविधान दिनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी भव्य सभा आयोजित करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. नागपूर इथे आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजातील विविध सामाजिक संघटनांची बैठक घेतली. त्यानंतर वडेट्टीवार यांनी भूमिका जाहीर केली. बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं खरेदी केली जात आहे. सोयाबीनवर येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव आल्यामुळे शेतकरी सोयाबीन काढत असताना झडतीचं प्रमाण 40% असून एकरी फक्त 3 ते 4 क्विंटल होत आहे. त्यामुळे सरकारनं कोरडा दुष्काळ जाहीर करावा. बहुतांश शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे ₹1 पीक विम्याचाही भरणा केला असून पीक विम्याची हक्काची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी आणि इतर विविध मागण्यांसाठी आज खामगाव इथे उपविभागीय कार्यालयावर काँग्रेसचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात निदर्शनं करत मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात येऊन आंदोलन करण्यात आलं. नियोजित कामांना वेग देण्यासाठी प्रशासनानं अधिक तत्पर होणं गरजेचं आहे. जिल्ह्यातील विकास कामांची गरज आणि पुढील काळात विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन परिपूर्ण व्हिजन डॉक्युमेंट तयार करावं असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अकोला इथं दिले. पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभाग प्रमुखांची सभा अकोल्यातील नियोजन भवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. अकोट तालुक्यासह इतर तालुक्यातही वर्गखोल्या शिकस्त असल्यानं पाडण्यात आल्या. त्यावेळी पर्यायी व्यवस्था करणं आवश्यक होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कक्ष नाहीत. याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. मनरेगा, जिल्हा नियोजन निधी आदीतून कालमर्यादित कार्यक्रम निश्चित करून हे काम गतीनं पूर्ण करावं. जिल्ह्यात दुग्धोत्पादन विकासासाठी मुरघास, वैराण आणि पशुखाद्य विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा असेही निर्देश त्यांनी दिले. इंडियन सोशल सर्व्हिस युनिट ऑफ एज्युकेशन संस्था ही कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन सोबत कार्यरत आहे. याच अनुषंगानं मागील वर्षी कैलाश सत्यार्थींनी आज बालविवाहमुक्त भारत अशी अपील केली होती. तेव्हा त्यांना 76,000 महिलांचा सहभाग लाभला. भारतामध्ये बालविवाहाचा दर 23% आहे. 23 पासून 10% करणं हे आमचं उद्देश आहे आणि 2030 पर्यंत बालविवाहाचा संपूर्ण नायनाट करणं हे अंतिम लक्ष्य आहे. वाशिम जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 28% आहे. सर्वप्रथम ते 20च्या खाली आणणं हे लक्ष्य आहे. त्यासाठी शहरात आज जनजागरण रॅली काढण्यात आली. यावेळी शहरातील विविध नर्सिंग कॉलेज, शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शेवटी काही ठळक बातम्या पुन्हा. सर्व जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी समिती स्थापन. अंमली पदार्थ विरोधी कारवाई राज्यात चालूच राहील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात माहिती.
काल झालेल्या समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी 2 आरटीओ अधिकाऱ्यांसह ट्रक चालकावर गुन्हा दाखल. खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ केव्हीआयसीद्वारे 15 ऑक्टोबरपासून 24 ऑक्टोबरपर्यंत राज्यस्तरीय खादी प्रदर्शनीचं नागपुरात आयोजन आणि विदर्भातील 57 लाखावर वीज ग्राहकांनी केली मोबाईल क्रमांकाची नोंदणी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.